त्याला मस्त फिरला नाही का? बंद 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 तोड ना. होय काय थोडा थांबा एक मिनिट, मी तोडतो मी कॅमेरामध्ये नाही, मी कॅमेरामध्ये तोडतानी जानू ना माझ्या तोडताना एक बी व्हिडिओ नाही बाय का. जीवा भावाच्या मैत्रिणींसोबत फिरणे म्हणजे मज्जाच वेगळी असते, बरोबर आहे की नाही मंडळी. तर तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आहे दीक्षा, महाराष्ट्रातील विदर्भातील. तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणींसोबत माझ्या दुसऱ्या मैत्रिणीच्या बागेमध्ये. त्यांची खूप मोठी अशी आंब्याची बाग आहे. तर इथे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये थांबून राहा. तुम्हाला खूप काही नवीन नवीन आंब्यांची झाडं बघायला मिळतील आणि खूप असे छोटे छोटे. तर बघा हा किती छोटा झाड आहे, पण याला किती सारे आंबे लागले. असे खालपर्यंत हा झाड असा वाकून गेलेला आहे. तर असेच झाड याच्यापेक्षा छोटे छोटे आणि अगदी आंब्याने भरून गेलेले तुम्हाला समोर बघायला मिळतील. तर शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये. इथं बोरीची झाडे वगैरे आहेत, बघा किती सारे बोरीची झाडे आणि आंब्याची झाडं पण आहेत मोठे मोठे. तर ह्या मोठ्या मोठ्या झाडांचे आंबे आता कमी झालेले आहेत. समोर दिसतील तुम्हाला लहान लहान आंब्यांची झाडं. सोबतच यांनी इथं चवडीचे वेल वगैरे लावलेले आहेत, जे आपण चवडीच्या शेंगांची भाजी खातो तर ते आहेत यांच्या वेलं. तर ह्या आहेत माझ्या 3 मैत्रिणी, 3 तिगाडा कांबीगाडा आणि मी आहे इथं एक ब्लॉगर. तर मी इथं व्हिडिओ वगैरे शूट करत होती. यांना वाटत होते की असे नॉर्मलच बनवत आहे, पण ह्या मस्त आंबे वगैरे दाखवत होत्या इथं. तर बघा किती मोठे मोठे आहेत आणि ह्या अशा समोर समोर जाऊन आंबे वेचत होत्या, जसा काही हा कधी याईनं खाल्ला की नाही. आणि मी होते इकडे शूट करण्यामध्ये मस्त. आंबे पडले. रुपाली थांब थांब थांब, दाखव दाखव ना. मग ज्या मैत्रिणीची आंब्याची बाग आहे ते म्हणते की इथं तर सगळे नॉर्मल आहे, इथं काहीच नाही आहे, चला तुम्हाला असली माल दाखवतो समोर. मग आम्ही सगळे मिळून तिथून निघालो. तर इकडे बघा सोबतच यांनी तुळीची झाडं पण लावलेले होते. हे बघा इथं तुळीच्या शेंगा वाढलेल्या आहेत. असे असतात, ज्यांनी नाही बघितल्या ते बघून घ्या. तर हे बघा आता इथल्या काढून झालेल्या आहेत वाटते तुळीच्या शेंगा, म्हणून ह्या सगळ्या वारल्या वगैरे आहेत. आणि सोबतच इकडे याचे झाड होते, काय म्हणतात ते, वेल चवडीच्या शेंगांचे आणि हे तुळीचे झाडं. आणि इथं होते सोबतच मोठे मोठे झाडं आंब्याचे. आणि असली झाडं म्हटला तर तिकडे आहेत. तर हा पण आंबा बघा की आंबे लागून लागून पूर्ण खाली जमिनीपर्यंत लोटलेला आहे. आणि इकडे होते मिरचीचे झाडं. तर हे बघा मिरचीची झाडं असे असतात आणि यांना बारीक बारीक मिरच्या पण लागलेल्या आहेत. पण ह्या मला वाटतं की ह्या यांनी तोडलेल्या आहेत, पण ह्या लाल कलरचे झालेल्या आहेत आणि इथल्या तोडल्या पण आहेत. आता आम्ही आलो इकडे मेन बगीच्यामध्ये, जो की आता आंब्यांचा बगीचा आहे. तर बघा ही जी आहे रेषावाल्या ड्रेसवाली, हिचं होतं ते बाग. आणि तिकडे सनसेट पण बघा किती सुंदर झालेला आहे. तर कोणी कोणी नव्हते बघितले असे वेलं वगैरे चवळीच्या शेंगांचे तर कमेंट करा. आणि ज्यांना नवीन वाटतं ते आवर्जून बघा. ज्यांनी बघितले त्यांना तर काही नवल वाटणार नाही, कारण आपण गावाकडचं जीवनच तसं असतं, सगळे काही बघणे. सनसेट पण खूप सुंदर झालेला आहे, कारण आम्ही सायंकाळच्या वेळेला आलो होतो. पण मला व्हिडिओ टाकायला थोडा आता उशीर झालेला आहे, कारण सगळे आंबे वगैरे संपल्यानंतर. आणि बिचामध्ये हे असे बघा बोरीचे पण झाडं लावलेले आहेत यांनी. तर आम्ही आलो इकडे मेन बगीच्यामध्ये. आता हे इथं सांगत होते की कोणत्या आंब्याला काय म्हणतात आणि कसे. तर आमची मस्ती वगैरे आता कंटिन्यू बघा तुम्ही. सच्चीमध्ये किती मस्त. पण एवढ्या छोट्या छोट्या झाडाले आंबे आणि खराब पण झाला. पण मला हा विचारायचा का एवढ्या छोट्या छोट्या झाडाला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आंबे
फोटो काढू ना सच्ची मध्ये लोकेश्वरी आंब्या झाड फोटो काढ का एवढा सही थांब हो कारण हा लागला जेवढा आहे का मस्त. आता मला मी आपल्या घरचा आंबा विसरून गेलो एक चाय बिचारा हो का. तर इतक्या छोट्या आंब्याच्या झाडाला आंबे बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा माझी मैत्रीण आणि तिचे एक बहीण आणि भाऊ तिघे मिळून सर्वांनी आम्हाला मस्त बाग दाखवली आपली. तर ह्या आंब्याला ते काहीतरी म्हणत होते केसर आंबा की संत्री आंबा तर असंच नाव सांगितलं मला आता आठवत नाही आहे. तर बघा यांची किती मोठी बाग आहे. आणखी खूप काय फिरणे बाकी आहे म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की बनवून राहा. यांची इकडे वेगळीच मजा सच्ची मध्ये ओ माय गॉड. तर कशी वाटली बाग आणि कोण कोण येतो आंबे खायला सांगा मला कमेंटमध्ये. आता हे एका आंब्यांचे नावं सांगणार आहेत. तर समोर बघा की कोणत्या आंब्याला काय म्हणतात. तोतापुरी, कलेक्टर, VIP खूप सारी यांनी नावं सांगितलेले होते. किती सुंदर ओ माय गॉड. किती मोठे मोठे पण हे एकदम फसून गेले त्याच्यामध्ये. थांबा एक मिनिट मी तोडतो मी कॅमेरामध्ये नाही मी कॅमेरामध्ये तोडतानी जानू ना माझ्या तोडताना एक बी व्हिडिओ नाही. जनता माफ नहीं करेगी. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा त्याच्यातूनच मला प्रोत्साहन मिळते. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला गावाकडचे नवीन व्लॉग बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती मराठी ब्लॉगमध्ये. अरे बापरे. आंबे नाही दिसत व्हिडिओ आडवा दिसत आहे. आला का चांगला आडवा केले ना इकडे दाखवशील. रोम रोम भाइयों. हा तोडू का तोडा खराब झाला तो एक आहे त्याच्यावर तसा नाही तो नाही हा इकडे आहे. हा तोच. वाव किती सई पण खरंच असं सेम आमच्या घरी आंबा आहे. त्याला मस्त फिरलं नाही का. बंद तोड ना. होय काय तोही तोडो थोड़ा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बढिया.